नमस्कार मित्रांनो, भाजपाने साथ सोडताच शिंदेंचं गणित बिघडलं. काय आहे ही बातमी आपण सविस्तर ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून या निकालात भारतीय जनता पक्षाने बहुसंख्य महापालिकावर आपले सर्वोच्च सिद्ध केलं आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेत तब्बल 25 वर्षाची ठाकरे गटांची सत्ता उलथवत शिंदे सेनेच्या साथीने भाजपाचा पहिल्यांदाच महापौर बसणार आहेत. या निकालामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेची युती केवळ मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली पुरतीच मर्यादित राहिली. उर्वरित नवी मुंबई, वसई, विरार, मीरा भाईंदर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, चिंचवड यासारख्या प्रमुख महानगरपालिकेत भाजपाने शिंदे सेनेची साथ न घेता स्वबळावर निवडणूक लढवली. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर निवडणुकीपूर्वीच भाजपनेच शिंदे सेनेची युती तोडली होती. या ठिकाणी खासदार आणि पालकमंत्री असूनही शिंदेला अनपेक्षित यश मिळालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप शिंदे सेना युतीची सत्तापालट करत भाजपाला 89 तर शिंदे सेनेला 29 जागा मिळाल्या. ठाण्यात शिंदे सेनेचे 75 जागा जिंकत सर्वोच्च राखले तर भाजपाला 28 जागा मिळाल्या. कल्याण डोंबिवली शिंदे सेनेच्या 54 आणि भाजपच्या 50 जागा आल्या. या तिन्ही महानगरपालिकेत दोन पक्ष एकत्र लढले होते. मात्र नवी मुंबईत दोन्ही पक्ष वेगळे लढले. इथे भाजपाला 65 तर शिंदे सेनेला 43 जागा मिळाल्या. नाशिक महानगरपालिकेत भाजपाने स्वबळावर 76 जागा जिंकल्या तर शिंदे सेनेला 29 जागांवर समाधान मानावे लागले. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाने 57 जागांवर विजय मिळवला तर शिंदे सेनेला केवळ 13 जागांपर्यंत मर्यादित राहिली. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने स्वबळावर 84 जागा जिंकत निर्विवाद सर्वोच्च प्रस्थापित केलं तर शिंदे सेनेला अवघ्या 6 जागा मिळाल्या. पुण्यात भाजपाने तब्बल 119 जागा जिंकल्या असून शिंदे सेनेला एकही जागा मिळवता आलेली नाहीत. मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिंदे सेनेतील संघर्ष उघडपणे दिसून आला. तिथे भाजपाला 78 तर शिंदे सेनेला केवळ 3 जागा मिळाल्या. उल्हासनगरमध्ये मात्र लढत तुंबळून ठरली असून भाजपाला 37 तर शिंदे सेनेला 36 जागा मिळाल्या. या निकालामुळे भाजपाने राज्यभरात स्वबळाची ताकद दाखवली असल्याचं स्पष्ट झालं असून शिंदे सेनेला काही मोजक्या शहरापुरतेच यश मर्यादित आले आहेत. त्यामुळे भाजपने शिंदे सेनेला केवळ मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीपुरतेच सोबत ठेवले होते का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहेत. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.